आणि उपमहापौर पदाची औपचारिकता आज पार पडणार आहे। मुंबई मनपाचा महापौर आणि उपमहापौर आज मुंबई मनपाला मिळणार आहे। मुंबईत 44 वर्षांनी आज भाजपचा महापौर विराजमान होणार आहे। ही आपण दृश्य पाहतोय। अशा पद्धतीने भाजपच्या नगरसेवकांनी भगवे फेटे परिधान केलेत। मनपा कार्यालयामध्ये सुद्धा सध्या वेगवान हालचाली घडतायत। सगळी कार्यक्रमाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे। काही वेळातच महापौर आणि उपमहापौर आपल्या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत, कार्यभार स्वीकारणार आहेत आणि या सगळ्या महापौर निवडीच्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा उपस्थित असणार अशी माहिती आहे। दुपारी 12 वाजता महापौर निवडीची औपचारिकता पार पाडली जाणार आहे। महापौर म्हणून रितू तावडे तर उपमहापौर म्हणून शिवसेनेचे संजय घाडी आपला पदभार स्वीकारतील। हा महापौर निवडीचा कार्यक्रम कसा असेल तो आपण पाहतोय। सकाळी 8:30 वाजताच खरं तर भाजपचे सगळे नगरसेवक बीएमसीत दाखल झाले। भाजप नगरसेवकांना भगव्या रंगाचे कपडे आणि फेटे असा ड्रेस कोड, त्यामुळे आता सगळ्या नगरसेवकांनी त्याच पद्धतीने ड्रेस कोड केल्याचं पाहायला मिळतंय। भाजप कार्यालयात काही धार्मिक विधी आणि तयारी करण्यात आली। सकाळी 11:30 वाजता नगरसेवक सभागृहात दाखल होते। सगळे आता नगरसेवक बीएमसीत दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर 11:45 मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा मनपात येते। तर हे आपण दृश्य पाहतोय। नगरसेवक सध्या फेटे बांधतात, कारण जवळपास 44 वर्षानंतर भाजपचा महापौर आता विराजमान होतोय, त्यामुळे नगरसेवकांमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं। मम्मीला बघतोय की त्यांनी ग्रासरूट लेवलवरती काम केलं आहे, लोकांमध्ये राहिले आहेत, अजूनही त्यांचं ग्रासरूट लेवलवरतीच काम असतं। महिलांचं एम्पॉवरमेंट आणि भरपूर कंडक्ट केले आहे। तर तसं आम्ही मम्मीला पहिल्यापासूनच बघतोय काम करताना, लोक राहून त्यांचे प्रॉब्लेम्स कसं आपण कन्स्ट्रक्टिव्ह सोल्युशन आणू। सिविक इश्यूज आपण बोललं जातो, ड्रेनेज, रोड्स आणि ट्रॅफिक, हे सगळे इश्यूज त्यांनी घेतले आहेत। हे आम्ही बघतच आलो आहोत आणि खूपच आम्ही खुश आहोत आणि नक्कीच ॲज अ मेयर, मुंबई मेयर, मम्मी 100% ही रिस्पॉन्सिबिलिटी पार पाडणार आणि त्याला 100% देणार। हे पद आता मोठं चॅलेंजिंग असणार आहे, कारण की या ठिकाणी सत्ता आपण बघितलं 25 वर्ष ठाकरेंची होती। पहिल्यांदाच महापौर या ठिकाणी 44 वर्षानंतर भाजपचा हा बसलेला आहे। मोठं चॅलेंजिंग काम असणार आहे, कसं वाटतं? भारतीय जनता पार्टीसाठी चॅलेंजेस म्हणजे ही छोटीच गोष्ट आहे मला असं वाटतं, कारण चॅलेंजेस हे ते 100% त्याच्यावरती सोल्युशन आणतात, कन्स्ट्रक्टिव्ह सोल्युशन आणतात। आपण बघायला गेलो तर आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस जी आहेत, हे जे पण इश्यूज आहेत, महाराष्ट्राचे इश्यूज बघितलं गेलं, मुंबईचे इश्यूज बघितले गेले, तर त्याच्यावरती त्यांनी कन्स्ट्रक्टिव्ह सोल्युशन्सच काढलेले आहेत। रोड्स असेल, डेव्हलपमेंट्स असेल, विमेन एम्पॉवरमेंट असतील, तर त्याच्यावरती भारतीय जनता पार्टीने 100% कन्स्ट्रक्टिव्ह सोल्युशन्सच काढले आहेत आणि नक्कीच ॲज अ मेयर पूर्ण त्याला रिस्पॉन्स देऊ। विकासाच्या दृष्टीने ही निवडणूक लढवली गेलेली होती। विकासाच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संपूर्ण जनतेला आव्हान देखील करण्यात आलेलं होतं। आता विकास करायचा आहे, कशा प्रकारे हा विकास मुंबईला बघायला गेलं तर ही कोस्टल सिटी आहे, तर त्याच्यावरती पर्यावरण हा महत्त्वाचा इश्यू आहे। CRZ झोन्स आहेत, जे कोस्टल रेग्युलेशन झोन आपण म्हणतो, जी कोस्ट आहे त्याला आपण कसं प्रोटेक्ट करू शकतो। जे मॅनग्रोव्ज आहेत, आपण बघायला गेलं तर पर्यावरण हा पण की इश्यू आहे सिविक इश्यूजमध्ये, तर त्याला आपण कसे प्रोटेक्ट करू शकतो। सिविक इश्यूजमध्ये परत ट्रॅफिकचा विषय आहे, ड्रेनेज पाण्याचा विषय आहे, असे महत्त्वाचे भरपूर विषय आहेत। लिस्ट मोठी होईल, पण त्याला आपण कसं कन्स्ट्रक्टिव्ह सोल्युशन आणू हेच आपला पूर्ण मुद्दा राहील। महिला महापौर झालेली आहेत, आपण देखील एक महिला आहात, महिलांच्या मोठ्या प्रमाणात प्रश्न देखील आहेत, कशा प्रकारे तावडे मॅडम सामोरे जातील? येत्या किती वर्षा अगोदर मम्मीने महिलांचेच प्रश्न आणि त्यांचे इश्यूज हे रेज केलेले आहेत। त्यांची सेफ्टी असेल, त्यांची लिटरसी कॅम्प्स असेल, जसे डिजिटल आणि फायनान्शियल त्यांना आपण पायावरती कसं उभं करू शकतो, हेच मुद्द्याचे विषय माझ्या आईने एवढे वर्ष घेतले आहेत। हा त्यांचा कोर इश्यू आहे। तर आपण बघायला गेलं महिलांचं लिटरसी कॅम्प्स, त्यांना आपण फायनान्शियली कसं आपण पुढे आणू शकतो, त्यांना उद्योगमध्ये SMEमध्ये, जसं आपण बघायला गेलं फॅशनमध्ये भरपूर महिला आहेत, बिझनेसेस आहेत, त्याला आपण कसं बळ देऊ शकतो, बँकेतून त्यांना कसा सपोर्ट भेटू शकतो, ते पूर्ण आमचा मुद्दा राहणार। व्हिडिओ जर्नलिस्ट
स्वप्नील सगळं मनोज जायकर, जेमाशी न्यूज, मुंबई. तर रितू तावडे यांच्या कन्येनं आता आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. कशा पद्धतीनं रितू तावडे आगामी काळात मुंबईसाठी काम करतील याची माहिती त्यांनी दिलेली आहे. महिलांचं सक्षमीकरण सोबतच मुंबई ही कोस्टल सिटी असल्यामुळे CRZ असेल किंवा कांदळवनांचा विषय असेल, पर्यावरणाचा विषय असेल, या सगळ्या विषयांना घेऊन रितू तावडे काम करतील अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. आता काही वेळातच महापौर निवडीची औपचारिकता पार पडणार आहे. दुपारी 12 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल. तर रितू तावडे या आज महापौर पदाची सूत्र घेणार आहेत. त्या नेमक्या कोण आहेत त्यांचा आपण परिचय पाहूया. प्रभाग क्रमांक 132 मधून त्या भाजपच्या नगरसेविका आहेत. रितू तावडेंचा परिचय आपण पाहतोय. मुंबई महापालिकेत त्या 2 टर्म नगरसेविका राहिल्यात. घाटकोपर मधल्या गुजराती बहुल मतदारसंघातील एक मराठी चेहरा म्हणून रितू तावडे यांच्याकडे पाहिलं जातं. मुंबई महापालिकेमध्ये शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाचा त्यांना अनुभव आहे. स्थापत्य समितीचं उपाध्यक्ष पद सुद्धा रितू तावडेंनी भूषवलं, त्यामुळे त्या कामाचा देखील त्यांना अनुभव आहे. भाजपचा ईशान्य मुंबईतला आक्रमक चेहरा अशी रितू तावडे यांची ओळख आहे. वीज दरवाढी विरोधात आक्रमक आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता. जे आंदोलन प्रचंड गाजलं होतं त्या वीज दरवाढी विरोधातल्या आंदोलनात रितू तावडे यांचा सहभाग होता. तर आज शिवसेनेचे संजय घाडी उपमहापौर पदाची सूत्र हाती घेतील. संजय घाडी हे प्रभाग क्रमांक 5 चे शिवसेनेचे नगरसेवक आहेत. शिवसेना उपनेते आणि रायगड जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिलं. 1988 आणि 89 पासून शिवसेना प्रणित भारतीय विद्यार्थी सेनेचे विभाग प्रमुख राहिले. 1990-91 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या स्टुडंट काउन्सिलचे अध्यक्ष आणि सिनेट सदस्य त्यांनी भूषवले. 2017 ते 2022 शिवसेना नगरसेवक आणि 2026 मध्ये पुन्हा नगरसेवक म्हणून संजय घाडी विजयी झाले. भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी या सगळ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात. आपल्यासोबत तेजस्वी घोसाळकर आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. ताई, काय सांगाल? तुम्ही आता फेट्या बांधलेल्या आहेत आणि 12 वाजता या ठिकाणी महापौरपदी भाजपचा महापौर या ठिकाणी बसणार आहे. खरं तर खूप आनंदाचं आमचं वातावरण आहे. 25 वर्षानंतर हे महापौरचं मुंबईचं महापौर हे भाजपचं होणार आहे. खूप आनंद आहे. आणि त्याचप्रमाणे आज मुख्यमंत्री आमचे माननीय देवेंद्र फडणवीसजी आज येणार आहेत. त्यामुळे अजूनही दुगणा आनंद झालेला आहे. त्यामुळे खूप छान वाटतं. संपूर्ण वातावरण आपण बघितलं तर CST परिसराचं भगवामय करून टाकलेलं आहे. काय आज BMC पण भगवा पेटा घातलेला आहे. सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नगरसेवकांनी आज थीम ठेवलेली आहे भगव्याची. आणि आज सगळं मुंबई हे भगवमय झालेली आहे. विकासाच्या दृष्टीने मुख्यमंत्री यांनी बोललेलं तर विकास घेऊन आपण पुढे जाणार. विकासाच्या दृष्टीने निवडणूक लढवली होती. आता कसं चॅलेंज असणार आहे? कारण की जे सत्तेमध्ये होते ते आता विरोधामध्ये आले. निवडणूक आम्ही ही विकासासाठी लढवली होती. आम्ही लढलो विकासासाठी आणि जिंकलो विकासासाठी. आणि आता महापौर होणार आहे आणि काम करणार आहे फक्त विकासासाठी. तर विकासच असणार आहे. आपण या अगोदर शिवसेनेमध्ये होतात. महापौर या टायमाला प्रत्येक वर्षी शिवसेनेतच बसलेला होता. पण ही आता सत्ता पलट झालेली आहे. काय वाटतं? म्हणजे हे लोकांचं कौल आहे, बाकी काही नाही. थँक्यू. तर आपण या ठिकाणी बघितलं तर तेजस्वी घोसाळकर होत्या. त्यांनी बोलले हे लोकांचा कौल आहे, नागरिकांचा कौल आहे. त्यांना वाटत होतं या ठिकाणी विकासाच्या दृष्टिकोनातून मुंबई पुढे जावं आणि त्या दिन कौल दिलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह मनोज